नोवरा आत्मा नोवरा कुडी हे नोवरी लिंबलोन करी ओहरासी सोहळा झाला नोवरा गावा गेला वेगी आई ती करा नोवरी बोलवा न्हाणिली धुनिली गजस्कंधी मिरविली बोळवीत गेली चौघे जणी सोहळा झाला नवरा गावा गेला वेगी आई ते करा नोवरी बोलवा ज्याची नोवरी त्या हाती लाविली ज्याची नोवरी त्या हाती लाविली सांगा म्हणे आता निश्चिंत झाली सोहळा झाला नवरा गावा गेला वेगी आई ती करा नोवरी बोलवा पांडुरंगा भगवान हर सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी आत्मा हा नोवरा कुडी हे नोवरी लिंबलो न करी ओहराशी सोहळा झाला नवरा गावा गेला वेगी आई ती करा नोवरी बोलवा पूजनीय श्री चांगदेव महाराज प्रस्तुत सेवेला घेतलेल्या या अभंगाच्या माध्यमातून एका लव्ह मॅरेजचं हरकतीपर्यंत वर्णन करतात विठाला आपल्याला काही घाई नाही मी मुक्कामी महाराज जास्त स्पीड नाही आणि एकदम ओढू नाही आपल्या हिशोबाने चालू द्यायचं
तर आज चांगदेव महाराज या अभंगातून आपण बोलून गेलो की एका लव्ह मॅरेजचं, आणि असं मदत सोडून नाही देत त्याला, पार घटस्फोट होईपर्यंत, कारण लव्ह मॅरेज काही टिकणार नसतं ना, तर घटस्फोट होईपर्यंतच बोलतात. महाराज आम्हाला नाही कळलं लव्ह मॅरेज. हा जर सरळ भाषेत बोलायचं झालं तर चांगदेव महाराज एका आध्यात्मिक लफड्याचं वर्णन करतात. अभंगावर आपल्याला चिंतन करायचंच आहे, पण तत्पूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, आणि तो असा की तुमच्या या हिरडपुरी नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये, तीर्थ तर प्रश्नच नाही, तीर्थातच गाव आहे, आणि क्षेत्र जर तीर्थाच्या काठावर आहे म्हणल्यावर कुक्षेत्र थोडी असणार आहे, सुक्षेत्र क्षेत्र असणार असं हे हिरडपुरी. आणि महादेवाचं काय नाव? हिरण्येश्वर. त्याचाच काही अपभ्रष्ट रूप झालं असेल आणि हिरडपुरी रूप तयार झालं असेल. तर अशा या गावामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, आणि विशेष म्हणजे आमचे आदरणीय पूजनीय श्री कृष्णाजी महाराज नवले उर्फ आपल्या सर्वांचे प्रिय अण्णा यांच्यावर प्रेम करणारा हा भाग. महाराज एवढ्या सगळ्या लोकांनी प्रेम करणं ही असामान्य अशी गोष्ट आहे. एका घरात दोन जर सुना असल्या, दोन सुना, तर एक म्हणते माझ्या सासू सारखी सासू नाही, आणि एक म्हणते माझ्या सासू सारखी एक म्हणते वा काय मी पुण्य केलं, माझं काय असेल आणि मला अशी सासू मिळाली, वा माझ्या सासू सारखी सासू नाही, काय माझी सासू आहे वा, काय परमार्थातली आहे. कीर्तनाचा नुसता आवाज आला की तुळशीची कुंडी घेऊन पळत जाते. एक सीन अशी म्हणते आणि दुसरी म्हणते तिला काय धंदा, फक्त तिकडे टाळ वाजायचा देर आहे की निघली. जिला दोन सुना आहेत महाराज, त्या माऊलीची ही परिस्थिती आहे. जिला एक आहे महाराज, ती बी काय कायम स्तुतीला पात्र होते काय? नाही. सकाळी म्हणते वा काय मस्त आहेत बुवा ते, दुपारी फक्त थोडीशी झोपली, मग काय डाळ निवडायची होती, दळण निवडायचं होतं, एवढं म्हातारीला अक्कल नाही, इथपर्यंत कसा काय संसार आला की देवानाच भागवलं, मग पुन्हा ती निंदा करत राहते. म्हणजे एका व्यक्तीला सर्वजण चांगले म्हणतील वा त्याचा चाहता वर्ग हा खूप थोडका असतो महाराज. खूप क्वचित लोक असतात त्या जगामध्ये की जे अनेक जणांच्या प्रेमाला पात्र होतात. त्यातील एक आमचे पूज्य अण्णा विठ्ठल. निमित्त तुमच्या गावामध्ये प्रभू श्री रामचंद्रांना येऊन गेले 25 वर्ष झालेले आहेत, आणि त्या निमित्ताने हा यावर्षी होऊ घातलेला रौप्य महोत्सव, आणि याची संपूर्ण गावकऱ्यांनी पूर्ण एकमताने याचं मोरख्या धुरकरी केलंय आमच्या पूज्य अण्णांना. अर्थातच जर कारभारी व्यवस्थित असेल तर व्यवस्थित पूर्ण होत असते. आमचे गुरुवर्य वक्ते बाबा म्हणायचे, कावळा केला कारभारी तू आणला दरबारी. जर काय मार्गदर्शक त्या कार्याचा करता जर असाच कोणी करून ठेवला तर तो काय नाचे बोलावं काय धिंगाणा करेल काहीच सांगता येत नाही. पण तुमचं पुण्य आहे महाराज की तुम्हाला मार्गदर्शक छान मिळाले. मी जास्त विस्तार नाही करणार. त्या महाभारतामध्ये यम महाराज सावित्रीला काही प्रश्न विचारतात. तिच्या नवऱ्याचे प्राण घेऊन गेले. यम महाराज पुढे पुढे चालतात आणि माग माग सावित्री माता चालते. आता आला सत्संग घडतच आहे बा सावित्रीचा, म्हणून यम महाराज काही प्रश्न विचारतात आणि त्याचे इतके सटीक आणि दिव्य उत्तर आमची माता देते की महाराज यम महाराज भाळले आणि 3 वर दिलेत. त्यामुळेच तिच्या पतीचे प्राण वापस मिळाले. पण महाराज आनंद हा आहे की जिचा पती मेला, कोणाचा मेला? पतिव्रतेचा मेला. पतिव्रतेचा पती मेला तर ती म्हणते बरं 1,500 सुरू होतील आता अनाथाचे. पण मात्र जी पतिव्रता आहे तिला पती मेल्यावर
कशा वेदना होत असतील. अशा अवस्थेमध्ये जी अध्यात्म चर्चा करू शकते म्हणजे आध्यात्मिक दृष्टीनं अंतःकरणाची कशी तयारी असावी हेही एक त्याचं उदाहरण आहे. विठ्ठल हा सीते ती ब्रुवन. प्रभू श्री रामचंद्र जेव्हा आई साहेबाला रावणाने हरण केलं, चोरून नेलं, त्यावेळेस हा सीता म्हणत झाडाला आलिंगन देत, जड वस्तूला विचारत, माझी सीता बघितली काय, माझी सीता पाहिली काय. मग तेवढ्यात जर एखादा महात्मा भेटला, साधू भेटला, तर त्याच्याशी अध्यात्माची चर्चाही करत. महाराज यालाच म्हणतात महात्मा. महात्म्याला शास्त्राने महात्म्याच्या वृत्तीला कुत्र्याची उपमा दिलेली आहे. का बरं? कुत्र पहा तुम्ही, आपण जर एखाद्याच्या दारी गेलो, तेवढ्यात आपण नुसतं जायला, काही ठिकाणी नुसतं लिहिलेलं असते कुत्र्यापासून सावध राहा, आणि काही काही ठिकाणी असतंही लिहिलेलं, काही काही ठिकाणी सरप्राईज लिहिलेलंच नसते. धोत्रात कुत्र घुसते तेव्हा दिसते. विठ्ठल इथं गेला हा माणूस, कुत्र एकदम याच्या अंगावर आलं धावत, महाराज शेपूट कुणीकडं, डोळे कसे, तोंड वासलेलं, दात मोठे सुडे, मिशात आणलेला. असं वाटलं की आता हा मला खाऊन थांबणार नाही, हा अख्ख्या ब्रह्मांडाला खाणारा, इतकी भयंकर त्याचं आकराळ विकराळ रूप होते महाराज. आणि अशा अवस्थेत फक्त त्या कुत्र्याच्या मालकानं घरातून आवाज द्यावा, मोत्या मोत्या लुलू. महाराज मोत्या मिली सेकंदात शेपूट गायब, वट खाली, दात सरके, त्या भुवया बी व्यवस्थित, मिशी चांगली, आणि फुटभर जीभ काढून त्याला चाटीत बसू एकाच सेकंद. म्हणजे कुत्र जसं क्षणात वृत्तीला आवरते, महात्मा ही तसा क्षणात वृत्तीला आवरतो. विठ्ठल थांबा, कोण म्हटलं की विठ्ठल तर महात्मा क्षणामध्ये त्या गोंदवलेकर बाबाची गोष्ट सांगतात. संध्याकाळचा टाइम, त्याच्या आश्रमाच्या शेजारी शेतावाला बाबाला काही संशय आला की यानं आपल्या याच्यात काही अतिक्रमण केलं वगैरे असं. गेले बाबा लंगोटवर असायचे, भांडायला त्याच्याशी जोरजोरान भांडण. तो बी त्याच्या परीनं मर्यादित काही शिव्या द्यायचा किंवा काही बाबा आहे तुम्ही, महाराज आहे तुम्ही असं. आणि बाबाही त्याच्याशी जोरजोरानं भांडायचे. चांगलं भांडण चालू, सगळे दुरून पाहून राहिले, बाबा मारतील म्हणून जवळ गेलं नाही, पण जोरजोराने शिव्या देणं सुरू. तेवढ्यामध्ये संध्याकाळच्या आरतीची घंटी वाजली. गोंदवलेकर बाबा त्या शेजाऱ्यामध्ये चालेल, पहिले आरती करून येऊन मग भांडू म्हणे. याला महात्मा म्हणतात. विषय कुठे निघला की म्हणून मला वाटलं सांगितलं कृष्ण महाराज म्हणून महाभारत. वा वा वा, बरोबर बरोबर. हा, अण्णांविषयी बोलत होतो. त्यात सावित्री आई साहेब आल्या आणि त्या यमाच्या मागे धावून राहिल्या. त्यांचे पती वारलेले आहे. महात्मा कशाला म्हणतात? पती वारलेले आहे महाराज. आणि अशा अवस्थेत यम आध्यात्मिक प्रश्न विचारतात आणि सावित्री माता स्थिर धीर गंभीर वृत्तीने त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात. त्यातला एक प्रश्न होता यमाचा, केते साधव. साधू कशाला म्हणतात? साधू कोण आहे? यावर आमच्या आईने उत्तर दिलं, दिग्दर्शका हा साधव, जो समाजाला दिशा दाखवतो. मग त्याचे आपण रूप बनवू उपलक्षणानं. जो मार्गदर्शन करतो, पथदर्शन करवितो, त्याला साधू म्हणतात. या गावाचं वळण काय किंवा या गावाला न्यायचं कुणीकडं हे कंप्लीट अण्णांच्या हाती. जर अण्णांनी या ठिकाणी अगदी असे कृपांकित महाराज लोक जर ठेवले, हो महाराज ते कृपालय, हो या कृपेनं युक्त महाराज, त्या कृपेनं. मी एका जणाला म्हटलंच, ते का तू एखादा अभंगार कीर्तन करतन पुढे कृपांकित लिहितो. आम्ही एवढं घासघूस केली, आमच्यावर नाही कृपा, एखादा अभंगार कशी काय कृपा झाली की बा विठ्ठल. असं जर
आलं तर समाजाला खऱ्या अर्थानं मार्ग दिसत नसतो. अर्थातच अण्णांच्या मार्गदर्शनानं तुम्हाला छान योग्य मार्ग दिसेल. तुम्ही ठिकाणावर जाल, प्रश्नच नाही. अशी आशा म्हणण्यापेक्षा या सत्याला उद्धृत करून आपण अभंगाच्या चिंतनाकडे वळूया. आज आपण सेवेसाठी चांगदेव महाराजांचा अभंग घेतला. पण हा अभंग असा दुरापासता मी सहज एक दिवस वाचित होतो नित्यनेमात, तेव्हा हा आला. याच्यावर काही कोण सार्थ बिर्थ केलेलं नाही. अजून चांगदेव महाराजांचा गाथा सार्थ झालेला नाही. याच्यावर मी काही कोणाचं कीर्तन ऐकेलं नाही, कोण कीर्तन याच्यावर आजपर्यंत केलेलंही नाही. माझा आपला सळका मिळका दिमाग त्याला लावून पाहला लागला. काल एका ठिकाणी आमच्या तालुक्याच्या गावी सेवा होती, तिथं हा घेतला आणि आता दुसऱ्यांदा त्याचं चिंतन करतोय. तर चांगदेव महाराजांनी आज या अभंगाच्या माध्यमातून एका विशिष्ट, म्हणजे ज्याला लव्ह मॅरेज म्हणतात, गावरान भाषेत आपण आधी बोलून गेलो, ज्याला लफडं म्हणतात, जे न टिकणारं असतं, अशा एका लव्ह मॅरेजचं वर्णन चांगदेव महाराजांनी केलं. पण अर्थातच ती शेवटाला जाणारी गोष्ट नसते, त्याचा घटस्फोट होतो, फारकती होते. असं अथ पासून इतीपर्यंत महाराजांनी वर्णन केलं. विवाह ही एक संस्था आहे, एक आश्रम आहे. पहिला आश्रम आहे ब्रह्मचारी, दुसरा आश्रम काय आहे गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आणि चौथा मांडला जातो संन्यासी. महाराज मग कशाला गृहस्थ आश्रम म्हणतात? आज आहेच तेच विचारायचं. मग सांगा की गृहस्थ, गृह म्हणजे घर, स्थ म्हणजे राहणारा, जो घरी राहतो त्याला गृहस्थ म्हणतो. मग महाराज याच्यावर अतिव्याप्ती नवव्याप्ती सगळं येणार आहे. आता विठाला जो घरी राहतो, गृह म्हणजे घर. संस्कृत मध्ये गृह म्हणतात, मराठीमध्ये त्याला घर म्हणतात. जो स्थ म्हणजे राहतो, जो घरी राहतो त्याला गृहस्थ म्हणतात. असं जर लक्षण केलं तर मग संन्यासी कुठं राहतात? घरातच. ब्रह्मचारी कुठे राहतात? घरातच. वानप्रस्थामध्ये 4 प्रकार आहेत, त्यातले 3 प्रकारचे वानप्रस्थी घरातच राहतात. चौथाच कुटीचक, तो मग जातो जंगलामध्ये. पण तोही कुठे राहतो? मुलाबाळात राहतो, जवळच, त्याच्याच शेतात, फक्त कडेनं झोपडी बांधून. वानप्रस्थाला शास्त्रानं परमिशन दिलंय, म्हणजे तोही कुठे राहतो? घरातच. एक साधा विचार करा. समजा आपलं घर बांधायचं आहे आणि अण्णांचं घर बांधायचं आहे. मग आपल्या घर बांधायसाठीची वाळू वेगळी आणि अण्णांचं घर बांधायची वाळू वेगळी असते. आपल्या इटा वेगळ्या आणि एखाद्या ब्रह्मचारी महात्म्याच्या घराला लागणाऱ्या विटा वेगळ्या असतात का? तेच वीट, तेच वाळू, तेच लोहा, त्याच गंजावरच एकाच ठिकाणी एकाच दुकानाहून आणलेलं. आणि आपण राहिलो, आपल्याला गृहस्थ म्हटलं जातं. त्या महात्म्याला महात्मा, संन्यासी, बालब्रह्मचारी अशा शब्दांनी संबोधतात. काय होतं श्रेयाचा अर्थ? तर अर्थातच आपल्याला गृह शब्दाचा अर्थ जरा काही वेगळा घ्यावा लागेल. अर्थ घेण्याच्या आमच्या शास्त्रामध्ये 4 पद्धती आहेत. एक पद्धत आहे योग, दुसरी पद्धत आहे रूढ, तिसरी पद्धत आहे योग रूढ आणि चौथी पद्धत आहे योगिक रूढ. पहिली पद्धत आहे योग. शब्द उच्चारला आणि त्याचा अवयव बघितले, त्या अवयवातून जो अर्थ निघाला त्याला म्हणायचं योगार्थ. शक्तिवृत्तीने घेतलेला, जसं परिवार, परितः वारम वारयंती, येषां समूह, तेषां संग्रह, एकत्र स्थितीकरणम इति परिवारः. परी म्हणजे परितः, सगळ्या बाजूनं. येणारे वार, जे एकमेकापासून दूर करतात, अशा लोकांच्या समूहाला म्हणल्या जातं परिवार. शब्दातून अर्थ निघाला. काही काही रूढ अर्थ असतात, ते परंपरेने घेतले जातात. आणि योगरूढ, योगरूढ म्हणजे योगानं वेगळा आणि रूढीनं वेगळा. आणि योगिक रूढ म्हणजे योगानंही तोच आणि रूढीनंही तोच, याला योगिक रूढ म्हणतात. जसं उद्भिद शब्द आहे, पशुकामो उद्भिद यजेत, वेदाचं वाक्य. की तुम्हाला जर वाटत असेल आपल्या घरी धनधान्य वाढावं, पशु पक्षी वाढावे, भरपूर पैसा आदला यावा, म्हणजे वैश्य असेल त्याने, असा जो कुणी आहे त्याला जर वाटत असेल आपलं शेत चांगलं पिकावं,
गुरढोर आपला गोठा भरलेला असावा, आपलं धान्यागार भरलेला असावं, त्यानं उद्भिद नावाचा यज्ञ करावा. त्यात पशुकामो एक म्हटलंय फक्त, पण उपलक्षणानं अख्खी संपत्ती आपण घेऊ शकतो. विठाल संपत्ती वाढायची त्याने उद्भिद यज्ञ करावा. पशुकामो उद्भिद यजेत, परंपरेत रूढ अर्थ झाला. आणि त्यातला योगानुसार अर्थ काय होतो? उद म्हणजे वर, भिद म्हणजे भेदन. जमिनीचं भेदन करून जे वर येतं त्याला उद्भिद म्हणतात. अंडज, झारज, श्वेदज, उद्भिज आटे, हरिनाम नाट्य ते बरवे. उद्भिज ही एक योनी आहे. वृक्षाला उद्भिद म्हणतात कारण ते जमिनीचं भेदन करून वर येते. एक उद्भिद यज्ञ परंपरेने आणि एक उद्भिद वृक्ष हा योगार्थ निघाला. काही काही असं योगाने तेच अनुरूढीने तेच. काही काही शब्द नुसते रूढीने घेतले जातात, योगाचा गणितच नाही लावल्या जात. आता आपण ज्यात बसलो याला काय म्हणतात? कावारकरी बाबा याला काय म्हणतात? मंडप. आता त्यात काय लाजायचं? मंडप. याला काय म्हणलं जातं? मंडप. काय म्हणतात रे बरोबर याला? मंडप. पण मग त्या शब्दातून नाही निघत अर्थ. मंडप यह पिबती समंडप. छटाकभर तांदूळ आणि 2 किलो पाणी, 2 लिटर पाणी एकत्र करायचं आणि उकडायचं, तांदूळ संपोस्तवर त्याला मंड म्हणतात. म्हणजे तांदूळच नाही दिसला पाहिजे, हातीत राहायचं, फिरवीत राहायचं, तांदूळ गायब होईपर्यंत त्याला म्हणतात मंड. आणि हे मंड जो पितो त्याला मंडप म्हणतात. मग आता काय मिळेल? आमच्या गावात मंडप टाकायचा, मग चिखल करायचा का? तर मंडप शब्दाचा अर्थ हा झाला, हा रूढच आहे. शब्दानं अर्थ घेतल्याच जात नाही. पण काही योग आणि रूढाने एकच. जसं पंकज, पंकाजात पंकज म्हणजे जे चिखलापासून जन्माला आलं ते पंकज. आणि बेंडकालाही पंकज म्हणतात कारण बेंडूक पंकापासूनच जन्माला आलेला आहे. म्हणजे योगानंही तेच आणि रूढीनंही तेच झालं. म्हणजे थोडक्यात माप घेऊन पायाचे ज्यात बसल ते बसवायचं. आता गृहस्थ शब्द आहे ना, आपल्याला गृहस्थ आश्रमाचं वर्णन करायचं आहे. मग गृहस्थ शब्दाचा अर्थ काय होतो बुवा? गृह म्हणजे काय? घर. घरात राहतो तो कोण? गृहस्थ. नाही जमलं तर संन्यासी कशात राहतो? घरात. ब्रह्मचारी कशात राहतो? घरात. संसारी घरात. आणि वानप्रस्थी सुद्धा घरामध्येच राहतो. मग आता कसं काय बरं? नाही मग चला पुढे काही वेगळा अर्थ घ्या. मग कोशात पहा तर गृह शब्दाचा अर्थ अमरकोशात होतो. गृहम गृहिणीति उच्यते. गृह म्हणजे गृहिणी. गृह म्हणजे काय? गृहिणी. आणि गृहस्थ म्हणजे गृहिण्यासह यह स्थिरी भवती स गृहस्थ. जो गृहिणी सोबत राहतो त्याला गृहस्थ म्हणतात. महाराज न कळणाऱ्या गोष्टी कळणाऱ्या शब्दातून मांडणं हे वक्त्याचं काम असते. काही काही कळत नाही कारण अज्ञात ज्ञापकत्वम. काही काही लोकांना जर नाही सांगता आलं की अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम, अज्ञात गोष्टीला सांगणं याला शास्त्र असे म्हणतात. मग जे तुम्हाला माहित नाही ते सांगणं, गेले लोक झोपी मराले पुरते. पण जसं शास्त्राचं हे लक्षण आहे तसं फलोपाय वेद संयुतम शासनम, शासनात युक्तम शास्त्रम. ज्यात फळ, उपाय आणि भेद या 3 गोष्टीची चर्चा केलेली असते त्याला शासन म्हणतात. आणि शासनाने जे रक्षण करते त्याला शास्त्र म्हणतात. त्यामुळे वक्त्याचं काम आहे त्यानं फळ सांगावेत, उपाय सांगावेत, भेद नीतीचा वापर करून इतर साधनापेक्षा नाम वा तो ज्या संप्रदायाचा प्रचारक आहे त्या संप्रदायाची साधना कशी योग्य आहे याचं प्रतिपादन करणं हे वक्त्याचं काम असते. त्यामुळे मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो.
पण मग आता अन्न असल्यामुळे तुम्हाला सगळंच पटी याची काही गॅरंटी नाही, तरी मी प्रयत्न करतो. तुम्हाला गृह शब्दाचा अर्थ कळाला ना? गृह म्हणजे काय? गृहिणी, बायको, आणि तिच्या सोबत जो राहतो तिला गृहस्थ म्हणतात. मग या गृहस्थ आश्रम हा एक आश्रम आहे. मग आश्रम म्हणला, घर म्हणलं की त्यात घुसायचे मार्ग असतात. म्हणजे या गृहस्थ आश्रमात घुसण्याचे 8 मार्ग आहेत. असा हा गृहस्थ आश्रम, आणि यामध्ये घुसण्याचे शास्त्राने 8 मार्ग केलेले आहेत. मग तुम्हाला ज्या मार्गाने जमल त्या मार्गाने घुसा. पण मात्र मग त्या 8 मार्गांमध्ये 3 प्रकार केले की पहिले मार्ग उत्तम, दुसरे कनिष्ठ, आणि तिसरे अधम. मध्यम, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ, अधम आपण त्याला म्हणूया. असे 8 मार्ग आहेत. आता 8 मार्गातून तुम्हाला ज्यातून घुसता येईल या आश्रमामध्ये त्यातून घुसा तुम्ही. खरं जर पाहिलं तर असंही शास्त्र आहे, गृहस्थ आश्रमाला ओलांडण्याचंही परमिशन आहे. ब्रह्मचर्यात प्रव्रजंती. प्रव्रजंती म्हणजे संन्यास, प्रव्रजंती म्हणजे एक त्याचा कॉमन अर्थ घेऊया आपण संन्यासन ब्रह्मचर्याचा, की अविवाहित राहण्याला शास्त्राचं थोडं असं परमिशन आहे. ब्रह्मचर्यात प्रव्रजंती. प्रव्रजंती प्रकर्षेण व्रजंती, येन पंथा गच्छती पुन्हा तेन न आयाती इति प्रव्रजंती. एका रस्त्यानं गेला की डबल त्यानं येत नाही, याला प्रव्रजंत म्हणतात. ब्रह्मचर्य आश्रमातून अधिकार जर असेल, तुम्हाला तुमची शाश्वती असेल, तर तुम्ही डायरेक्ट प्रव्रजंती, तुम्ही संन्यास आश्रम ग्रहण करू शकता. पण नाही तर मग ब्रह्मचर्य आश्रमानंतर मधला आश्रम गृहस्थ आश्रम आहे, त्या आश्रमात जायला पाहिजे. मग जाण्याचे हे 8 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे म्हणजे लग्नाचे 8 प्रकार. पहिला प्रकार आहे ब्राह्मविवाह, दुसरा प्रकार आहे दैव विवाह, तिसरा प्रकार आहे आर्ष विवाह, चौथा प्रकार आहे प्राजापत्य विवाह, 5वा प्रकार आहे असुर विवाह, 6वा प्रकार आहे राक्षसी विवाह, 7वा प्रकार आहे पैशाच विवाह, आणि 8वा प्रकार आहे गांधर्व विवाह. विढालं विढालं. ब्राह्मविवाह म्हणजे काय? ब्राह्मविवाहामध्ये नवरदेवाला आपण बोलवायचं, योग्य वर शोधायचा, त्याला आपल्या घरी बोलवायचं, आणि मुलीविषयी पसंत नापसंती विचारायची, आणि तिथं मुहूर्ताच्या दिवशीच बोलवून त्याचं लग्न लावून द्यायचं. म्हणजे आपण नवरदेवाला बोलवायचं, याला ब्राह्मविवाह म्हणतात. पुढचा आहे दैवविवाह. दैवविवाह म्हणजे आपण मुलीकडे जायचं, नवरदेवाला नाही बोलवायचं, मुलगी शोधायची आणि मुलीकडे जाऊन. आर्षविवाह म्हणजे एखादा आध्यात्मिक व्यक्ती आवडला, समजा कथेला आला, कीर्तनाला आला, कशाला आला, आणि तो आवडला म्हणजे मुला मुलीला नाही आवडले, आई वडिलांना जर तो आवडला तर असा लग्न लावून देणं. मंडपातल्या मंडपात एखादा टाळकरीच आवडला, एखादा महाराजच आवडला, एखादा कथाकारच आवडला, एखादा ऋत्विक होता अध्वर्यू यज्ञाकरता आलेला आवडला, आणि व्यवस्थित कुळगोत्र जर जुळलं त्याच्याशी लग्न लावणं, याला आर्ष विवाह म्हणतात. प्राजापत्य विवाह याच्यात थोडा सौदा आहे, पण तो शास्त्रानं ठरवून दिलेला असल्यामुळे त्याला सौदा म्हणता येत नाही. नवरदेवाला, नवरीवाल्याला 2 गायी द्यायच्या आणि त्या गायीच्या बदल्यामध्ये पोरगी घ्यायची. पण हा व्यापार झाला नाही, कारण शास्त्रानं सांगितलं. याला प्राजापत्य विवाह म्हणतात. आणि आसुर विवाह रीतसर बसायचं आणि सौदा करायचा, तुमची पोरगी कितीला देता, आणि ठरलेल्या किमतीप्रमाणे त्या मुलीचा स्वीकार करणं, याला आसुर विवाह म्हणतात. राक्षस विवाह नवरीच्या बापाशी, नवरीच्या भावाशी, तिच्या नात्या गोत्याशी भांडायचं, युद्ध करायचं, आणि मग तिला पळवून आणायचं, याला शास्त्रामध्ये राक्षसी विवाह म्हणतात. आणि पैशाच विवाह, नवरीलाच माहित नाही आपलं लग्न कधी झालं,
ती कोमात, बेशुद्ध, पिलेली अशा अवस्थेत, आईवडिलांना तर माहीतच नाही, पण अशा बेशुद्ध स्त्रीला उचलून न्यायचं, तिच्याशी लग्न करायचं, जाग झाल्यावर तिला कळावं, अरे माझा आता काय झालेला आहे, लग्न झालेलं आहे. याला पैशाचे विवाह म्हणतात. आणि फक्त दोघांनीच एकमेकाच्या पसंतीनं विवाह करणं त्याला म्हणतात गांधर्व विवाह. मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. प्रेम विवाह लोक म्हणतात प्रेमाला डोळे, काय ते प्रेम आंधळ असते ना, असंच काहीतरी आहे ते. प्रेम काय असते म्हणतात, आंधळ असते. आंधळ ते आंधळ असते की नाही मला माहित नाही अण्णा, पण बिंडोक असते एवढं पक्का. विठाला गांधर्व विवाह रितसर व्यभिचार आहे. आणि व्यभिचाराला जेवढे नरकशास्त्राने सांगितले त्यात पहिल्या नंबराचं नरक हे व्यभिचाराला. व्यभिचारी मनुष्य हा पहिल्या नंबराच्या नरकामध्ये जातो. मग दुसऱ्यात कोण जातो महाराज, फलस्तेयम हीनवर्णम फलहीनम यथाटनम छेदनम वृक्षजातीनाम द्वितीयम नरकम स्मृतम. फलहीनम तथाटनम छेदनम वृक्षजातीनाम. विनाकारण झाड कापतो तो दुसऱ्या नरकात जातो. अजून कोण जाते हो, फलहीनम तथाटनम, रिकाम फिरणारा. का रे भाऊ कसा आला होता, उग सहज, हा त्या व्यभिचाराच्या जवळच्याच नरकात जाऊन पडते. विढाल क्षणार्धमपि व्यर्थम न नेयम. क्षणार्धम, क्षण कळते का तुम्हाला कशाला म्हणता, डोळा उघडायला जो वेळ लागते त्याला भागीला 8 करायची, त्याला क्षण म्हणतात. उर येणाऱ्या उत्तराला क्षणार्धम अपि व्यर्थम न नेयम, एक अर्ध क्षण सुद्धा वाया जाऊ नये. आ जननात आ मृत्यू हो, आ जागृती हे आ सुषुप्तीतली आ अभिविधी अर्थाने घ्या. आ जननात जन्मल्यापासून मरेपर्यंत, उठल्यापासून झोपेपर्यंत आपला वेळ परमार्थामध्ये जावा. म्हणून ध्यान ठेवा, याच्या पुढे असं कधीच झालं नाही पाहिजे. मला तर असं वाटतं ना, या नरकात माणसं कमी असतील आणि बायाच जास्त असतील. रिकामं फिरायचे काम माणसाला जास्त येतच नाही, त्या बायालाच जास्त येत. गंगी संगीच्या घरी जाऊन बसते, का ग कशी काय आली, आली जर काम झालं होतं, मग आता तुझं झालं काम, तिचा विचार कर ना. गंगी संगीच्या घरी जाणार, बसल्या दोघी जणी एकत्र चहा शिजवणार. तो माणूस तिकडे, पोरायचा अभ्यास नाही, काही नाही. महाराज एक मी सहज वाक्य बोलतो, तुम्ही सिरियस असाल, तुम्हाला जनामनाची वाटत असेल तर कळेल. जर आळस जर प्रत्येकानं दूर सारला तर यशाची टक्केवारी 98% वाढेल. जे आज हजारामध्ये 1-2 लोक सक्सेस असतात. फक्त तुम्ही आळस दूर करा, आळस दूर करा. आळस जर तुम्ही दूर केला, तेवढं जर काम केलं तर इथं बसलेल्या पैकी 99% लोक सक्सेस राहतात. आळसाची घडी तुका म्हणे बहुनाडी, तुका म्हणे बहुनाडी, तुका म्हणे बहुनाडी. आळसाची घडी तुका म्हणे बहुनाडी, तुका म्हणे आळसाची घडी तुका म्हणे बहु नाडी. आळसाची घडी तुका म्हणे बहु नाडी. नाडी. घडी म्हणजे 24 मिनिट फक्त. म्हणजे तुम्ही पुऱ्या दिवसात 24 मिनिट जरी विरंगुळा केला तर मग आळसाची घडी मिनिट कमी आहे, पण नाडी नाही, बहु नाडी. विठ्ठल वेळ कमी गेला आळसामध्ये. काय तुकोबारांचे शब्द शिरो, आळसाची घडी. पण मग घडी न मग पुढे घडी नाही वाया जात, बहु नाडी. सगळा कार्यक्रम वाजून जाते. तुम्ही फक्त विचार करा, 4-5 दिवस माझ्या शब्दावर फक्त आळस दूर करण्याचा प्रयत्न करा. आम्ही दिवसातून 3 खेप म्हणत असतो हे वाक्य आश्रमामध्ये.
आपले दोन शत्रू आहेत मुख्य, आळस आणि अहंकार. आळस आणि अहंकार, आळस आणि अहंकार. आळस तुम्हाला तुमची शक्ती पूर्ण वापरू देत नाही आणि अहंकार हा हजार लोक बसून माणसाला एकटं पाडते. कारण कोण्या ना कोण्या रूपानं, कारणानं, कोण्या ना कोण्या मार्गानं, कोण्या ना कोण्या हेतूनं स्वतःला मोठं समजणं याला म्हणतात अहंकार. आणि अहंकारी माणूस कसा बसलेला असतो पण कडेचा माणूस तो माझी काय बराबरी आहे का झालं त्याच्याशी बोलत नाही. समोरच्यानं तर मंदिराची जमीन पोचवेल असते हा त्याच्याशी बोलत नाही. हा आणि मागच्यानं खून करेल असते त्याच्याशी बोलत नाही. आणि अलीकडल्याशी बोलावं तर याने त्याचे 5,000 रुपये खायला असतात त्याच्याशी बोलत नाही. आणि अलीकडल्याचं त्याचं तर बापदाद्यापासून खानदानीच आहे याच्याशी बोलत नाही, याच्याशी बोलत नाही, याच्याशी बोलत नाही, याच्याशी बोलत नाही. बसेल आहे हजार माणसांमध्ये पण बोलत कोणाशीच नाही. हजार माणसात बसून कोंडल्यावानी राहते अहंकारी. कोंडल्यावानी. तुम्ही एक नियम करा फक्त माझा उद्यापासून, बघा तुम्हाला समाधान लाभतं की नाही. फक्त सकाळी उठले, अंग तोंड धुतलं, भगवंताच्या दर्शनाला मंदिरामध्ये आले की आपलं कुळ सोडून 20 जणांचं दर्शन घ्या. फक्त किती जणांचं? 20. कुळ सोडून. समजा मी बावस्कार आहे तर बावस्काराच्या पाया लागायचं नाही. बावस्कार म्हणजे लागायचं नाही म्हणजे त्याच्या लागायचं पण ते माझं आहे, माजायचे नाही, मोजायचे नाही. हा ते मोजायचे नाही. आणि बावस्कार सोडून बाकीचे मोजायचे. आणि जास्त लागलं तर चालेल पण एक मिनिमम आकडा 20च्या कमी पाया लागू नका. 4-5 दिवस हा नियम करा, पहा तुम्हाला कसं करमत. आम्ही असंच केलं बाबा. आमच्या पोराला नियम असते, घरी गेले दिवाळीच्या सुट्टी की 200 लोक या पाया पडून यायचं. विठाला कारण काय जशी तीच ऍप असते मोबाईल मध्ये, तेच कॅमेरा, तेच सगळं. पण आपण असं फोटो काढायला गेलं की काही दुसरं किचिक पिचिक करीत काहीच करत म्हणजे फोटो बरोबर काढत नाही. मोबाईल तर चांगला आहे, मागच्याच वर्षी घेतला 50,000चा आहे, एवढ्या लवकर तर खराब होणार नाही. मग एका जणाला त्यांना शहाण्या माणसाला दाखवलं, खरे 50,000चा मोबाईल घेऊन 6 महिने झाले, असा कसा काय झाला बरं. मग तो पुढचा जो होता तो जरा दुरुस्त होता, त्याला मोबाईल मधलं कळत होतं. त्याला मेसेज बॉक्स मध्ये जाऊन बोललं, अरे तुझा कॅमेरा अपडेटवर आला. अरे हा लय भारी मोबाईल आहे, तुला अपडेटच केलं नाही. मग त्यानं अपडेट केलं. मग काय मारा खिशातल्या खिशात फोटो काढे, याच्यातून बाहेर का बरं अपडेट केला. तसं पाया पडण्याचा जो प्रकार आहे की नाही, माय समोर उभी आहे, मायच्या पायावर मस्तक टेकवतात पोरं, सांगतो तुम्हाला चालू असलेलं. आणि पाया पडता पडता मला काय आहे तुला अक्कलच नाही, मी सांगितलं तर पिठलं करून तू पालक केला, तुला अक्कलच नाही. अरे तुझे बाबा म्हणले होते माझा बाबाही तसाच गुन्ह्याचा. अशी बोलतात पाया लागता. याचा अर्थ अरे ज्याच्या पाया पडतो ती पूजनीय असते, ती व्यक्ती मोठी असते. कळत नाही का तुला? अर्थच असा आहे की अपडेटवर आलं, त्याला हे कळत नाही की जिथं मुंडकं टेकवलं जाते ते पूजनीय असते. यात काही अधिक वाढवावं लागेल. मग आम्ही असं वाढवलं की आई वडिलांचं दर्शन घ्यायचं आणि 5 प्रदक्षिणा करायच्या. पोरग सुट्टीवर गेलं की दर्शन आणि 5 प्रदक्षिणा. मी स्वतः माझ्या आईला दररोज 51 प्रदक्षिणा पोराईच्या समोर करतो. त्यामुळे मग ती घरी गेल्यावर 5 तर करतील. मग आता प्रदक्षिणा करणारा माणूस तो अपडेट होईल, ऍप वापरून राहिला, तो आईला शिवी देणार. प्रदक्षिणा करता करता पागल कसा म्हणे, नाही म्हणता येत. तर हे जसं अपडेट आहे तसं तुम्ही रोज 20 जणांच्या पाया पडायचा नियम करा उद्याला. आणि बघा तुम्हाला संध्याकाळी प्रसन्न वाटते, झोपही चांगली लागते. आळस माग लागला न संडी, आळस माती घाली तोंडी, तुकोबऱ्या म्हणतात. जर तुम्हाला माग लागला, हा देह मिळाला, महाराज आता हा सोडू नका, याच्या पावलावर पावलं टाका. शास्त्रानं सांगितलं तसं वागा आणि सच्चिदानंद पदवीपर्यंत तुम्ही जा. तर ब्राह्म विवाह हे विवाहाचे प्रकार, घुसण्याचे प्रकार आहेत. तर यामध्ये एक घुसण्याचा जो प्रकार आहे तो आहे गांधर्व विवाह, ज्याला लव्ह मॅरेज म्हणतात. पण मला हे सांगायचं होतं की लव्ह मॅरेज हे काही विधान नाही, ते व्यभिचाराशिवाय ते निर्माण होत नाही. आणि व्यभिचारी हा पहिल्या नरकात जातो आणि दुसऱ्या नरकात कोण जातो? जो विनाकारण फिरतो. तिथून आपला विषय निघाला. फलहीनम यथाटनम छेदनम वृक्षजातीनाम द्वितीयम नरकम स्मृतम. तो दुसऱ्या नरकात जातो. त्यामुळे रिकाम फिरायचं नाही. तुम्हाला जीवावर आलं घरीच बसेल राहा.
नामस्मरण करा, पण कधीच कोणाच्या घरी गेल्यावर तुम्हाला जर कारण नाही सांगता आलं असं फिरायचं नाही, असं फिरायचं नाही. फिरायचंच असेल महाराज पूर्वीच्या, तुम्ही काय काय सोडलं लोक गेलेत हो महाराज. 18 भार वनस्पती फुले फळे ओढती पावित्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती ते सुख सांडोनिया कासयावन सेविती परिये ते मदाल एवढ्या वनस्पत्या सोडल्या त्या लोकांनी. आणि आपल्याजवळ काय सोयाबीन आणि तूर. अरे मूग घरच्या पुरता, उडीद किती पेरला घरच्या. तुम्हाला घरच्या पुरता शब्द समजतो का? घरच्या पुरता म्हणजे एखादा तास 4-5 किलो मूग पिकल एवढा. अरे मूग किती पेरला घरच्या पुरता, उडीद घरच्या पुरता, तूर पेरली मोठी, सोयाबीन तूर उडीद मूग आणि तीळ उडीद मूग तर फक्त घरच्या पुरतं. सोयाबीन आणि तूर 4-5च्या वर धान्य नाही. 18 भार वनस्पती, तेवढ्यावर नाही. पुन्हा नुसतं वनस्पत्या म्हणजे कडधान्यच नाही, फुले फळे एवढं सगळं होतं महाराज. पावित्या पोखरणी नदी गंगा अशा, आता हे असं धरू, असे शेत गंगेच्या काठाचे असे शेत होते महाराज. आणि ज्या घरी कुलस्त्रिया, इथं 100 पॅन्ट चड्डा नसणाऱ्या स्त्रिया आहे का कुलस्त्रिया आहेत का महाराज? या स्त्रियांचा मोह सुटाना तो काळ पहा ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती आणि ते सुख सांडूनिया कासया वन सेवेती किंवा कुठं कुठं योग सेवेती आहे. कासया योग सेवेती होते का रिकामे ते. आम्हाला महाराज कसंच दुसऱ्या घरी जाऊन बसावं वाटतं. रिकामे जर तुम्ही दुसऱ्याच्या घरी जाऊन बसले कारण जर नाही सांगता आलं तुम्हाला तर तुम्ही दुसऱ्या नंबराच्या नरकात जाता. पहिल्या नंबराच्या नरकात व्यभिचारी जातो जो गांधर्व विवाह करतो. तसे गांधर्व विवाह आहेत. सगळ्या संतांनी यांचे वर्णन केलेले आहे. ज्ञानोबारायांनी बी करेलं आहे इच्छा द्वेष समुत्थेनं. एकनाथ महाराजांनी बी करेलं आहे. असू द्या आपल्याला अभंगात प्रवेश करायचा आहे. चांगदेव महाराजांनी बी करेलं आहे. कोण आहे नवरा कोण आहे नवरी, कोणाचं लव्ह मॅरेज झालं, अभंगाचं पहिलं. आत्मा हा नवरा
कुडी हे नोरी लिंबलोन करी ओहराले. सांगते महाराज म्हणतात आत्मा हा नवरा, कुडी हे नोवरी. थोडं बारीक लक्ष द्या इकडे. इथंच लगेच सिद्ध होते की हे अदर कास्ट आहे. विठाल विठाल आणि हे जे वर्णन चांगदेव महाराजांनी केलं ना, हे जे ज्ञानोबारायांनी 7व्या अध्यायात जे केलं 27व्या श्लोकात, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत समोहम सर्वभूतानी सर्गे यांती परंतप. तरी त्याची आता थोडीशी गोठी सांगिजेल परियेसी. काय गोष्टी आहे? जई अहंकार तनुशी वालभ पडिले, तई इच्छा हे कुमारी झाली. आता त्याच्यातून संतती व्हायला लागली. तई इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामाची आता रुण्य आली. ते द्वेषेशी मांडिली वऱ्हाडिक. आता ती विवाह झाल्यावर संतती होणार. तया दोघांस्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला, मग तो आजेयाने वाढविला अहंकारे. हा जो द्वंद्व मोह झाला याचं सगळ्यात मोठं पहिल्यांदा आक्रमण काय आहे? तर जो धृतीशी सदा प्रतिकूळू. धृतीला प्रतिकूळ आहे. नियमाही नागवे छळू. नियम केला की त्याचा पडसा पाडायचा, हे त्याचं मुख्यत्वानं अशा प्रकारचं काम आहे. आशारसे दोंदिलू. पुढे काय? जाला सांता विठाला असं हे विवाह. ते तर जै अहंकार तनुशी वालभ पडिले. वालभ पडिले म्हणजे प्रेम झालं. अहंकार. आता इथं चांगदेव महाराज आत्मा हा शब्द वापरतात, पण तेही लग्न व्हायला नव्हतं पाहिजे ना. कारण जर ते व्यवस्थित ब्राह्म विवाह असता तर त्याची संतती चांगली असती. तिथे इच्छा द्वेष द्वंद्व अशी संतती होऊन राहिली. जर व्यवस्थित विवाह केलेला असता तर अशी संतती झाली नसती. विढाला एकनाथ महाराज अशा एका विवाहाचं लग्न वर्णन करतात. अविवेके देखा नवल केले. अविवेके देखा नवल केले. अभिमाने कैसे लग्न लागले. अभिमान कैसे लग्न लागले. अभिमान कैसे लग्न लागले. कुणाची नोवरी अवगुणाचा नवरा. कुणाची नवरी अवगुणाचा नवरा. कुणाची नवरी अवगुणाचा नवरा. कुणाची नवरी अवगुणाचा नवरा. पोटाशी आला आणि जेने जागविला आपुला व्याला. उठून या. आता तो जागा झाल्यावर गप राहते का? उठून या व्याला संतती खाये आणि नोरी सहित गेली माये. ध्रुवपद. ठल विठल पिता माझा पिता. पिता माझा पिता. पिता माझा पिता. पिता माझा पिता. सुभानु तुझे. पिता नदीचे तुझे. एका जनार्दनी नदीचे तुझे. एका जनार्दनी नदीचे तुझे. एका जनार्दनी नदीचे तुझे. नदीचे तुझे. कुणाची मोवारी. कुणाची मोवारी.
केला तो तमोगुणाचं कार्य आहे. अवगुणाचा नवरा, गुणाची नवरी, अवगुणाचा नवरा. म्हणजे लग्न झालं बुद्धी आणि अहंकारात. सख्या सहोदरा लग्न केले, कारण हे अंतकरण चतुष्टयातलेच आहेत, त्यामुळे एकाच खटल्यातले आहेत. सख्या सहोदरा लग्न केले. पण काय झालं की मध्ये खूप वर्णन केलं कुसंततीचं, पण मी शेवटचं सांगतो. सत्कर्म विवेको पोटाशी आला. काय झालं बुवा, हे बहीण भावाचंच लग्न झालं, पण सत्कर्म विवेक पोटाशी आला. मग त्यानं काय केलं या विवेकानं, त्याने जागविला आपुला व्याला. अख्ख्या जगाचा जन्मदाता कोण आहे? परमात्मा. आणि या विवेकानं लेख परमात्माच जागा केला. मग आता एवढा मोठा माणूस जागा केल्यावर तो गपचूप झाकून राहणार आहे का? गावामध्ये SP आला किंवा पंतप्रधान आले कोणालाच माहीत नाही, असं होत असते का? हा विवेक जागा झाला, त्यानं विवेक जन्माला आला, त्यानं परमात्म्याला जागा केलं. मग उठोनिया वरू, वरू म्हणजे श्रेष्ठ. कोण श्रेष्ठ आहे जगात? फक्त एकटा परमात्मा. वरू उठोनिया वरू संतती खाये. या परमात्म्यानं आपलीच संतती खाणं सुरू केली. कोणती संतती यायची? काम, क्रोध, लोभ, दंभ, मद, मत्स्य, अहंकार खायला सुरू केली. आणि त्यानं पहिल्यांदा काय केलं तर नवरी खाल्ली, म्हणजे बुद्धीलाच खाऊन टाकलं. एका पितामहाचा पिता शुभानु तेजे, हा आपल्या बापाचा बाप आहे, आणि हा शुभानु आहे. आणि याचं तेज, भानू म्हणजे सूर्य, आणि शुभानु म्हणजे चांगला सूर्य. हा सूर्य अंधार घालवते म्हणून हा भानू, आणि हा परमात्मा, हा विवेक, हा अज्ञान घालवते म्हणून सुभानू, चांगला सूर्य. शुभानु तेजे. आणि मग यानं काय केलं? एका जनार्दनी न दिजे तुझे. तुमचा भानू अंधार दिसू देत नाही, आणि आमचा विवेक रूपी भानू हा द्वैत रूपी अंधार दिसू देत नाही. ते लग्न सक्सेस झालं. पण मात्र हे ज्याला कळालं तो करू शकते. तसं चांगदेव महाराज म्हणतात, हे काही काहींना कळालं. आत्मा हा नवरा आणि कुडी हे नवरी. आता सत्ता कळतात तुम्हाला. व्यवहारामध्ये जशा साडी माळी कोळी कुणबी ह्या जशा जाती आहेत, तशा परमार्थात 3 जाती आहेत. पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक 3 जाती आहेत. तसं त्या तीनही ते व्यावहारिक नावाची जात सुद्धा येळ्या गाबाळायला समजून सांगायसाठी करेल आहे. पण मुळात 2च जाती आहेत, एक पारमार्थिक आणि दुसरी प्रातिभाषिक. मग आता पारमार्थिक आणि प्रातिभाषिक यातला नवरदेव आणि यातली नवरी झालं की नाही अदर कास्ट. कुडी आहे प्रातिभाषिक सत्तेतली, आणि नवरदेव आत्मा आहे पारमार्थिक सत्तेतला. आत्मा हा नवरा, कुडी हे नवरी. व्हायला नव्हतं पाहिजे पण झालं, कारण हा अहंकार मी 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 या देहावर बसला. व्हायला नव्हतं पाहिजे. नुसतं नाही तर याच्यावर प्रेमही झालं याचं. मीला किती जोपासतो आपण. व्हायला नव्हतं पाहिजे, पण हे काही काहींना कळतं, काही काहींना नाही कळत. काही काही तर बाप रे त्याला सजवण्याचा प्रयत्न करतात, त्याला त्याचे फोटो काढतील, त्याला वेगवेगळ्या प्रकारचं अत्तर सेंट. एक महाराजनं स्वाक्स घातल्यांना, महाळुंग आहे ना, महाळुंग आळंदीजवळ, तिथं आमची कथा होती, गीता कथा. म्हणजे 8 दिवस आम्ही गीतेविषयी बोलणार होतो. मग सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण असे, मग तिथं पारायणावाला एक व्यासपीठावर असे महाराज, आम्ही संध्याकाळी, सकाळी ते बाबा असत. ते स्वाक्स घालीत होतं. मग त्यांना आधी ते एक बाटली काढली, ते काय ते सेंट मारणं म्हणतं काय, सेंट. मग त्यानं त्या सॉक्समध्ये सेंट मारला, पायात घालेन, मग वरून पायाला मारे. मला वाटलं हे काही याची औषध अशी, त्याला की खाजबीज अशी म्हटलं. तर मग त्या खाजीसाठी ढोरावर मारतो की नाही आपण गोचिड काढायला, म्हटलं असं काही अशीच बो याची औषध. मग मी ना त्या महाराजांना विचारलं, म्हटलं का महाराज हे काय असं नेमकं. त्याने महाराज कसं आहे, लोक प्रेमानं पाया पडतात. म्हणलो मग पाया पडतात तर मग काय म्हणते. तसं आपल्याकडे लोक श्रद्धेने येतात, एकदम सिरियस न हो. हे बिनगुरुची असली की असं होते महाराज. हा जो गुरुचरणी राहिला, महाराज या गोष्टीला तुम्ही हसावर नेता, गुरुचरणी राहिला, गुरुचे हात पाय दाबून जो गुरुचरणी राहून शिकला, ते असे वायफड जातच नाही. आता गोंधळ असा झाला, मी विनोदानं म्हणत असतो पण गोष्ट सिरियस आहे. पूर्वी शेत्या भरपूर असं त्यांना, मग असं हायब्रिड जर पेरलं, मग एखादा दाणा उडायचा मध्ये, मग त्याचं एक धांडा उभा राहायचा. त्याला तुमच्याकडे काय म्हणतात बाबा, अडव. बरोबर, आमच्याकडे तेच म्हणतात. तो अडव धांडा उभा राहायचा. मग ते कोळपणारे आले डवरेवाले की त्याची गैर करत नसतात, खरक्कनी घालून टाकतात. 50 एकर शेत, या दांड्याची कुठे काळजी करत बसा. तसे आणि आता झालं एकरभर वावर आणि 2 भाऊ. मग आता त्याच्यामध्ये जे मध्ये अडव धांडा असला की नाही, उचल डवरा. तुमच्याकडे डवरा म्हणते तुझ्याला, कोळप उचल, कोळप ठेव, कोळप उचल, कोळप ठेव, कोळप. संध्याकाळी असं पडते, उठतच नाही 2 दिवस.
उचल हे बरं, पुन्हा तण दाबू 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 उचल का बरं, कारण शेत कमी आहे ना. बरं तो धाडा काढून टाकाव ना अण्णा, तर तासात पेरलेल्याचे कंस लायने दाणे छोटे, पण या अळवलं एवढं मोठं कणीस वागतं. तसे हे बिना गुरुचे अळाऊ धांडे लय निर्माण झाले. आणि बरं आता तुम्ही लोक असे झाले, तुम्ही ना ते कोळपून टाकायला पाहिजे, नाही उचलतात लगेच. हा अवघड काम होईल. आणि आमच्यासारखा एखादा तासातला लेखा तर मेलं तर मेलं. विठाल नीट ऐका माझं बोलणं. जोपर्यंत हे अडाऊ धांडे संपणार नाही तोपर्यंत समाजाच्या समोर खरा धर्म येणार नाही. खरा येणारच नाही. काय येते त्यांना? दोन अभंग. दोन अभंग म्हणजे चिंतन एकच, बाटली बदलून माल तोच. एक जण म्हणे, त्याने म्हणलं का रे तू तेच ते सांगून राहिलं बा, ते लोक हे ते काहीच कळत नाही म्हणे बोलायला. एक जणात मला असं म्हणलं ना, जसं दारूचं गांजाचं व्यसन लागेल असते ना, ते लोक पितात तर ते माहीत आहे त्यांना खराब आहे तरी पितात, त्याला व्यसन म्हणतात. तसे आमचे व्यसनं लागलेत म्हणे, व्यसनं लागलेत लोकांना. दारूवाले काही काही तेच ब्रँड पितात, तेच पितात, कारण त्याला त्याच्याशिवाय त्याची म्हणजे काय म्हणतात त्याला, ते त्याचं ते तलब जात नाही. तसं काही काहींना विशिष्ट महाराज लोकच आवडतात, त्याला त्याचे नशा लागेल असते, नशा. हे अळाऊ धांडे सगळे. गुरु नाही. आमचे गुरुजी असे म्हणतात, याच्या गुरुचाच पत्ता नाही. गुरु कोण? गुगल महाराज आणि यूट्यूब महाराज, दुसरं काहीच नाही. ऐकायचं, भीक मागून पंक्ता देणं, भीक मागून पंक्ता देणं. याचं ऐक, त्याचं ऐक, त्याचं ऐक, त्याचं ऐक, त्याचं ऐक, आणि तुमच्याजवळ आणून रिचवायचं. आणि ढोराई मागचे असतात, अभ्यास तर करेलच नसते, गुरा ढोराई मागे फिरते तर तिथं मोबाईल किंवा चाळीत पोरं काय फाजील गप्पा करत राहायच्या. चबरे व्हायलाच असतात, आधी चाबरे असतातच. कीर्तन करायला लागली काय महाराज, मग ते चाबरेपणा तर त्याचा असतोच आधी. असे चरचर चरचर करतात महाराज. जे 200-200 रुपयानं सुरू झाले होते खुरपायला, मजुरीनं जायला सुरू झाले होते, ते चालू झालते दुसऱ्याला, कार्य उद्या तुझ्या शेतात येऊ का म्हणायला. या यूट्यूबनं महाराज टायगर रिटर्न नाही कळालं, एवढे अडाणी होय तुम्ही. ते टायगर रिटर्न तो तिथला शब्द आहे, पण हे डॉग रिटर्न म्हणू आपण. हे कुत्रे सगळे वापस आले आणि पुन्हा भू 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 करून समाजाचा सगळा इद्दासा लावला. विठाल आत्मा हा नोवरा कुडी आहे, हे अदर कास्ट आहे. आत्मा पारमार्थिक सत्तेतला आहे, कुडी प्रातिभाषिक सत्तेतली. झालं लग्न. पण काही काही मायबाप नाही सहन करत. असं जर जोडपं आलं, भाऊ काही कर, तिला जे द्यायचं ते दे, पण ते मोड बाळा. अरे शंकरो, नरकायैव कुलज्ञानाम कुलस्य पतंती पितरः हे श्याम. का लुप्त पिंड, लुप्त उदकन, लुप्त क्रिया, काही पोचतच नाही वर, तर याला कुठून चांगलं ठिकाण मिळणार आहे. त्यामुळे भाऊ, अरे आम्हाला स्वर्ग भेटला पाहिजे रे. हे माय येली बाप तेली पोरगा संयद अली, हे नको रे असं करू. मग काही पोरं ऐकतात, काही पोरं ऐकतात. जे पोरं ऐकतात आणि घटस्फोट द्यायला तयार होतात, वाह चांगले पोरं आहेत, त्या पोराची नजर उतरवायला पाहिजे. म्हणून चांगदेव महाराज म्हणतात, लिंबलोण करी ओहरासी. ओहर म्हणजे साधक. आणि जो असा साधक निघाला, या आत्म्या आणि देहाचं लग्न झालं ते मोडण्यासाठी, त्याचं लिंबोलोन करायला पाहिजे. बाकीचे जर लिंबोलोन का यायचं काय लिंबोलोन, हे संसारामध्ये घडलेले आहे, यांचं काय लिंबोलोन करणार. हे सगळे घडलेले आहेत महाराज. इतके विषय हो असे खातात, त्याला माहित आहे आपलं बिघडते म्हणून. रसनानावरी तुका म्हणे ढुंगवाहे, रसनानावरी तुका म्हणे ढुंगवाहे, रसनानावरी तुका म्हणे ढुंगवाहे, रसनानावरी तुका म्हणे ढुंगवाहे. मोठे चाली Oh
ऐसे नघली आड संचित ऐसा शब्दनार उठा उठी गोड बीजे बीज वाढवी. असे लय जण आहेत. चित्त खोटे चालीवरी यांचं लिंबोलन करता. रोगभोगाचे अंतरी रसना अनावरी तुका म्हणे ढुंगबाई. यांचं लिंबोलन नाही करायचं, यांना मारायचं. पण जे मात्र आत्मा आणि देह याला भिन्न भिन्न आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्नरत आहेत तो ओहर आणि असे क्वचित असतात, त्यांचं लिंबोलन करायला पाहिजे. लिंबोलन करी ओहराशी. हा लय पुढे गेला महाराज, यानं प्रयत्न केला घटस्फोट देण्यासाठी आणि हा पुढे गेला. किती पुढे गेला की यानं सोहळा केला बुवा त्या घटस्फोटाचा आणि नवरदेवाला लावलं पळवून अभंगाचं. सोहळा हा झाला नवरा गावी गेला. सोहळा हा झाला सोहळा कोणता झाला? गुरु शिष्य संवादाचा सोहळा झाला. मग त्यानं झालं काय? नवरा गावी गेला, हा आत्मा गावी गेला. कारण ज्या अर्थानं लव्ह मॅरेज करेल हा याच्या घरी नाही, हा पळून गेलाय. पण सोहळा झाला, गुरु शिष्याचा संवाद झाला आणि याला कळालं हा गावी गेला, आत्मा परमात्म्याकडे गेला, मी परमात्मा स्वरूप आहे याची त्याला जाणीव झाली. हा सोहळा झाला, नवरा म्हणजे आत्मा गावी गेला म्हणजे स्वरूपात गेला, म्हणजे त्याला कळालं मी कोण आहे, परब्रह्म स्वरूप आहे. मग आता नवराच गेला, नवरदेव पळून गेला. मग आता काय? वेगी आयती. आयती म्हणजे तयारी. वेगी आयती म्हणजे तयारी. वेगी आयती करा, नवरी बोलवा आता नवरीला, करा आता तयारी तिची. आता नवराच निघून गेल्यावर नवरी काय राहणार आहे? ती काय केस टाकू शकते की काय? असंच कुठंतरी लग्न झालं ना, काही माळ टाकेल ना, हार टाकेल ना, काही नाही. त्यामुळे हे अनधिकृत असल्यामुळे वेगी आयती करा, त्या नवरीची आता तयारी करा या शरीराची आणि तिला आता पाठवून द्यायचं आहे. पण मग आता आपण चांगल्या घरातले माणसं आहे, त्या नवरीला असंच कसं काय पळवून लावता बुवा, मग जरा तिची स्वागत करा. अभंगाचं तिसरं चरण. न्यालिनी धुतली गजस्कंदी मिरवली, न्यालिनी धुतली गजस्कंदी मिरवली, न्यालिनी धुतली गजस्कंद मिरवली, न्यालिनी धुतली गजस्कंद मिरवली, गेली चोखे जने बोलवीत गेली चोखे जने बोलवीत गेली चोखे जने. सोहळा झाला नवरा गावी गेला, सोहळा झाला नवरा गावी गेला. कुमार
लागत आता. त्याला कळालं ही मिथ्या आहे, त्यानं बाधित केलं तुला आता, आणि तो चालला गेला त्याच्या स्वरूपाकडे. पण मग आता नवरी आहे भाऊ, तशी कशी पडवून लावता, न्हानिली धुनिली गजस्कंधी मिरविली. आता याच्या आधी तर काही याच्यावर अर्थ नाही आहे, पण मी माझ्या डोक्याला लावलेला थोडासा अर्थ. न्हानिली धुनिली गजस्कंधी मिरविली. न्हानिली धुनिली गजस्कंधी मिरविली. निष्काम कर्मानं न्हानली, उपासनेनं धुतली, आणि ज्ञान आहे ते तो हत्तीच्या मस्तकावर मिरवल्यासारखंच आहे, आणि ज्ञानानं गजस्कंधी मिरवली. न्हानिली मल गेला, धुनिली विक्षेप गेला, आणि गजस्कंधी मिरवली आवरण निवृत्त झाल्यामुळे परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झाली. मग तो हत्तीच्या मस्तकावरच मिरवणं झालं. गजस्कंधी मिरवली. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही बोलून राहिले शरीराविषयी, आणि त्या शरीराला कसं काय न्हानता धुनता मल आणि विक्षेप त्याला काय कळतं स्थूल शरीराला? तर शरीर एकच थोडी असतं, सूक्ष्म शरीरही असतं. मग मल विक्षेप आवरून सूक्ष्म शरीरात राहतात. ती शरीरच आहे ना, ती कुडीच आहे ना, तीही नवरीच आहे ना. त्याही कुडीला न्हानलं धुनलं गजस्कंधी मिरवलं. निष्काम कर्मानं तिचा मल घालवला, न्हानली. निष्काम उपासना केली, तिचा विक्षेप घालवला, आणि आवरण निवृत्ती करून तिला हत्तीवर तिची मिरवणूक काढली. मग याला नेलं किती जणांना? बोळवीत गेली 4 जणी, जरी न्हानली धुनली, पण मात्र 4 जण आहेत नेणारे याला. साधन चतुष्टय, विवेक, वैराग्य, समाधी, षटका आणि मुमुक्षुत्व या 4 जणांनी ही नवरी खांद्यावर घेतली आणि नेली. कुठं नेली? चांगदेव महाराज सांगतात शेवटची. ज्याची नोवारी त्याची लावी, ज्याची नोवारी त्याची लावी, ज्याची नोवारी त्याची लावी, ज्याची निश्चिंत झाली चांगा म्हणे आता